इतिहासाची व्यापकता जशी वाढत गेली तर इतिहासामध्ये राजकारणाचा अभ्यास केला गेला, त्याचबरोबर ती सामाजिक जीवनाचा अभ्यास केला गेला, त्याचबरोबर ती सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास केला आणि मानवाला प्रभावित करणाऱ्या आर्थिक घटकांचा सुद्धा अभ्यास केला गेला. त्याचबरोबर ती राजकीय जीवनाचा अभ्यास करत असताना ज्या काही पद्धती बदललेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धतीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की इतिहासाचा अभ्यास किंवा इतिहासाचा आवाका जसा वाढत गेला तसं इतिहासाचे प्रकार हे वाढत गेलेले आहेत. तर जे काही इतिहासाचे बरेच प्रकार आहेत, त्यातील जे काही महत्त्वाचे जे आपल्या अनुषंगाने अभ्यासाच्या अनुषंगाने जे आहेत ते आपण पाहू. त्यातील महत्त्वाचा इतिहासाचा प्रकार आहे पहिला, तो आहे राजकीय इतिहास. राजकीय इतिहासची शाखा आहे ती अनेक जणांचा आवडीचा विषय आहे. या राजकीय इतिहासामध्ये गतकालीन राजकीय स्थिती, राजा, राजपद, राजकीय व्यवहार, राजकीय संबंध, त्याचबरोबर राजकीय वेगवेगळ्या संघटना, पक्ष इत्यादींचा अंतर्भाव प्राचीन कालखंडापासून या राजकीय इतिहासामध्ये होत असतोय. राजकीय घडामोडी हा केंद्रबिंदू मानून इतिहास लेखनाची सुरुवात झाली हे आपल्याला माहिती आहे. कारण की ग्रीक इतिहास लेखनकारांनी राजकीय अनुषंगानेच इतिहास लेखन करायला सुरुवात केली होती. फक्त राजा आणि त्याचा पराक्रम हे राजकीय अनुषंगाने इतिहासाची लेखनाची सुरुवात केलेली होती. आधुनिक काळात काही नव्या संकल्पना राजकीय इतिहासामध्ये आल्या आहेत. त्यामध्ये प्रादेशिक वाद असेल, राष्ट्रवाद असेल, सांस्कृतिक वाद असेल, जसे आशियावाद, युरोपवाद, असे वेगवेगळे राजकीय जे वाद आहेत ते इतिहासामध्ये निर्माण झालेले आहेत. राजकीय इतिहासाच्या अभ्यासातून त्या देशातील राजकारण, त्याबरोबर त्या राजकीय गटांबद्दल सविस्तर माहिती आपल्याला मिळत असते. देशाचे भवितव्य कसे घडले आणि भविष्यात कसे घडणार हे आपल्याला समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला राजकीय इतिहासाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजेच इतिहासामध्ये असे राजकीय घटना होऊन गेलेल्या आहेत की त्याचा परिणाम हा शासन व्यवस्थेवरती झालेला आहे. राजकीय शासन व्यवस्था म्हणजे राज्यसंस्था जी होती त्या व्यवस्थेवरती त्याचा परिणाम झालेला आहे. हेगेलच्या राज्यविषयक सिद्धांताने राजकीय पटलावर युरोपमध्ये मोठे बदल झाले होते. फ्रेंच राज्यक्रांती, त्याच्यामधून जी वैचारिक बैठक मिळाली होती जगाला, त्याचा अभ्यास राजकीय इतिहासामध्ये केला जातो. त्याचबरोबर ती देशाचे, राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, संसद, राजकीय वेगवेगळे पक्ष, राजकीय ही यंत्रणा यांचा मुख्यत्वे अभ्यास राजकीय इतिहासामध्ये केला गेलेला आहे. त्यामुळे या पुढील काळात राजकीय इतिहास हा प्रामुख्याने राजकीय वर्तनाचा इतिहास असेल असे वाटते. म्हणजे राजकीय इतिहास ही इतिहासाची महत्त्वाचे इतिहासाचा प्रकार आहे आणि याच्या अंतर्गत म्हणजे माणसाने समूहापासून ते चांगल्या शासन व्यवस्थेपर्यंत जी काही निर्मिती केलेली आहे याचा सिस्टमॅटिकली अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आज भारतामध्ये लोकशाही आहे, प्राचीन कालखंडामध्ये राजेशाही होती. राजेशाही जी होती निरंकुश राजेशाही होती. मग त्या राज्यशाहींच्या त्या प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करत करत आपण आजच्या लोकशाहीचा सुद्धा अभ्यास करतो. यातून आपली जी उत्क्रांती आहे शासन व्यवस्थेची ही आपल्याला समजत असते. म्हणजे राजा कोण आहे, प्रधान कोण आहे, त्यांचं म्हणजे शिवाजी महाराज जर आपण इतिहास पाहिला तर शिवाजी महाराज, त्यांचं अष्टप्रधान मंडळ, त्यांचं केंद्रीय प्रशासन, त्यांचं प्रांतीय प्रशासन, त्यांचं गाव प्रशासन, एकंदरीत काय हे जे राजकीय इतिहास आहे याचा अंतर्भाव इतिहासामध्ये मुख्यत्वे एक वेगळ्या अँगलने त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्या सर्वांचा अंतर्भाव हा राजकीय इतिहासामध्ये होतो. इतिहासाचा दुसरा प्रकार आहे सामाजिक इतिहास. सामाजिक इतिहास ही इतिहासाची अलीकडेच विकसित होत चाललेली एक नवीन शाखा आहे. सामाजिक इतिहासामध्ये समाज जीवनांचा अभ्यास केलेला आहे. प्राचीन कालखंडाची समाज व्यवस्था आहे त्याचा अभ्यास केलेला आहे आणि याच्यामध्ये त्या कालखंडातील सामाजिक व्यवहार, सामाजिक संघटना, सामाजिक नीतिमूल्ये, धार्मिक नीतिमूल्ये, सण समारंभ, वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, वेगवेगळे पंथ, ह्या अशा सामाजिक घटनांचा अंतर्भाव ह्या सामाजिक इतिहासामध्ये
केलेला आहे. काही सामाजिक नीतिमूल्य असतात, काही सामाजिक विचार असतात, लोकांची वागण्याची पद्धती, राहण्याची पद्धती, बोलण्याची पद्धती, ज्याला आपण भाषा म्हणतो, धार्मिक पद्धती, त्यांचं रहनसहन, अलंकार, एकंदरीत काय की त्यांनी वेगवेगळ्या ज्या कला निर्माण केल्यात त्या कलांचा सुद्धा अंतर्भाव हा सामाजिक इतिहासामध्ये होत असतो. म्हणजे सामाजिक इतिहासामध्ये सामाजिक बदलांचा इतिहास जो आहे तो अधोरेखित केला जातो. या सामाजिक इतिहासामध्ये सामाजिक प्रेरणा, सामाजिक अभिसरण, सामाजिक संघटनांचे समाजावर झालेले परिणाम, वेगवेगळे संस्कार, त्याचबरोबर जे सामाजिक वेगवेगळ्या क्रांत्या झालेल्या आहेत त्या क्रांत्यांचाही सूक्ष्मपणे अभ्यास ह्या सामाजिक इतिहासामध्ये केला जातो. जर्मन इतिहासकार रिशेल व फ्रँटिंग यांनी सामाजिक इतिहासाची सुरुवात केली. जर्मन इतिहासकार होते रिशेल व फ्रँटँग यांनी सामाजिक इतिहासाची सुरुवात केलेली आहे. जर्मनीतील मध्ययुगीन आणि आधुनिक सामाजिक इतिहास हा सर्वप्रथम त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर लुडविंग फ्रीडलँड, पोलो लोक्रोइक्स या 2 जर्मन इतिहासकारांनी जर्मनीचा इतिहास लिहिलेला आहे. इंग्लंडमध्ये ट्रिव्हिलियन या इतिहास लेखकाने इंग्लंडचा सामाजिक इतिहास हा अत्यंत नामवंत ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर जॉन रिचर्ड ग्रीन याने इंग्लंड जनतेचा इतिहास हा लिहिलेला आहे. अशा प्रकारे सामाजिक इतिहास लिहिण्याचे प्रयत्न अनेक देशांमध्ये झालेले आहेत. भारतामध्ये KP जयस्वाल यांनी हिंदू पॉलिटी नावाचा सामाजिक इतिहासावरती भाष्य करणारा ग्रंथ लिहिलेला आहे. अमेरिकेत मॉकमास्टर याने अमेरिकेच्या सामाजिक प्रगतीचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. युरोपात सामाजिक इतिहासावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आला होता. 20व्या शतकात मोठ्या प्रमाणावरती सामाजिक इतिहासावरती भाष्य करणारे अनेक इतिहासकार जे आहेत ते निर्माण झालेले होते. एकंदरीत काय तर सामाजिक घटनांचा एक वेगळ्या रीतीने अंतर्भाव केला गेलेला आहे. प्राचीन कालखंडामधील जी काही सामाजिक व्यवस्था निर्माण झाली त्याच्यामध्ये बदल झाला आणि बदल होत असताना आजची जी सामाजिक आधुनिक विकास पद्धती आहे, समाज जीवन आहे आधुनिक, इथपर्यंत हा जो पूर्ण संक्रमणाचा जो कालखंड आहे ह्याचा सविस्तर अभ्यास हा सामाजिक इतिहासामध्ये केला जातो. इतिहासाचा पुढचा प्रकार आहे जो महत्त्वाचा आहे, आर्थिक इतिहास. आता जसं कार्ल मार्क्स यांनी सांगितलं की इतिहासामध्ये ज्या काही घटना होतात त्या घटनेला आर्थिक कारण असते आणि आर्थिक कारणाशिवाय कोणतीही घटना इतिहासामध्ये घडून येत नाही. आर्थिक इतिहास या शाखेचा उदय 19व्या शतकाच्या सुरुवातीला झालेला होता. इतिहासाच्या अंतर्गत असणारी दुसरी अत्यंत महत्त्वाची ही शाखा ओळखली जाते. प्रामुख्याने व्यापारवादाच्या निर्मितीनंतर आर्थिक इतिहासात मोठ्या प्रमाणावरती संशोधन झालेले होते. सुरुवात ॲडम स्मिथ यांनी केलेली होती आणि त्यांनी वेल्थ ऑफ नेशन नावाचा अर्थकारण दाखवणारा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता आणि तेव्हापासून आर्थिक इतिहास लेखन करायला सुरुवात झालेली होती. त्यांनी व्यापारी संबंध, काही सांस्कृतिक सभ्यता आणि त्यातून मानवाची सर्वसामान्य प्रगती ही कशी झाली याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला होता. 19व्या शतकाच्या औद्योगिक क्रांतीच्या कालखंडामध्ये आर्थिक इतिहासाच्या अध्ययनास मोठी गती प्राप्त झाली, संशोधनास मोठी गती प्राप्त झाली. त्याच्यामध्ये रॉजर गिबन्स, ॲशले, कॅनिंगहॅम, लिप्सम इत्यादी लोकांनी आर्थिक इतिहासाच्या क्षेत्रात मोलाची भर टाकलेली होती. आर्थिक इतिहासामध्ये प्रामुख्याने सामाजिक संस्था, आर्थिक संघटना यांच्या मानवाच्या प्रगतीमध्ये असलेला संबंध व त्यांचा निखळ स्वरूपात इतिहास हा अभ्यासाचा विषय बनलेला आढळतो. केवळ आर्थिक दृष्टिकोनातून किंवा आर्थिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून युरोपमध्ये व आशिया खंडातील अनेक देशांनी 20व्या शतकामध्ये आर्थिक इतिहास लिहायला सुरुवात केली. आर्थिक इतिहास
जसं इतिहासामध्ये सामाजिक इतिहास महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक इतिहास आहे. आर्थिक इतिहास नसेल तर इतिहासच अशक्य आहे. अशा प्रकारे एवढी महत्त्वाची शाखा आर्थिक इतिहास ही इतिहासाची आहे. पुढचा आपला इतिहासाचा प्रकार आहे कायद्याचा इतिहास. आता कायद्याचा जो इतिहास आहे तो राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा त्याचा अभ्यास केला जातो. परंतु आधुनिक कालखंडामध्ये ही जी आपली कायदे व्यवस्था आहे, या कायदे व्यवस्थेची सुरुवात कुठून झाली, त्याचा विकास कसा झाला आणि एकंदरीत समाज व्यवस्था व्यवस्थित टिकवून ठेवण्यासाठी जे वेगवेगळे कायदे केले होते त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणा, त्याचा परिणामकता म्हणा, ह्याचा सर्वांचा बारकाईने अभ्यास ही कायद्याचा इतिहास या इतिहासाच्या शाखेमध्ये केला जातो. आता पूर्वीपारपासून एकंदरीत न्यायदानाची व्यवस्था भारतामध्ये आणि जगामध्ये आहे. मग प्राचीन कालखंडातील न्यायदानाची व्यवस्था कशी होती, मध्ययुगीन कालखंडामध्ये न्यायदानाची व्यवस्था कशी होती आणि आधुनिक कालखंडातील न्यायदान व्यवस्था ही कशा स्वरूपात त्याचा बदल झालेला आहे, याचा सूक्ष्म अभ्यास हा आपल्याला कायद्याचा इतिहास याच्यामध्ये समजणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता इंग्लंड देशामध्ये, आता भारतावरती इंग्लंडचं राज्य होतं, त्यांनी हे जे कायदे आहेत हे लिखित स्वरूपाचे कायदे तयार केले होते की म्हणजे एखादा गुन्हा केला तर त्याला अशा प्रकारची शिक्षा, म्हणजे आत्ता सध्या आपण जे पाहतो इंडियन पिनल कोड IPC हा जो कायदा आहे, या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला तर त्याला त्या कलमानुसार जसं गुन्ह्याचं स्वरूप असेल तसं त्या व्यक्तीला शिक्षा वगैरे दिली जात होती. म्हणजेच काय तर प्राचीन कालखंडापासून मध्ययुगीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत हे जे कायद्याची व्यवस्था आहे, ही जी कायद्याची एक शृंखला आहे, याची सविस्तर जर आपल्याला माहिती करून जर घ्यायची असेल तर आपला कायद्याचा इतिहास या पुस्तकामध्ये किंवा या विषयामध्ये आपल्याला सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि आधुनिक कालखंडामध्ये जसे इतिहासाची व्याप्ती वाढली तसे या कायद्याची सुरुवात कशी झाली आणि विस्तार कसा झाला आणि त्याचा परिणामकता पाहण्यासाठी इतिहासामध्ये कायद्याचा इतिहास या विषयामध्ये फक्त आणि फक्त कायद्याचा अभ्यास केला गेलेला आहे. लॉर्ड मेकेले, बोनापार्टची कायदेसंहिता, हुमरूबीचा कायदा, आपल्या भारतातील पहिली मनुस्मृती आहे, जस्टिनचा कायदा, नेपोलियन बोनापार्टनी कायदेसंहिता तयार केली होती. त्याच्याबरोबर काही पिनल कोड आहेत जे म्हणजे क्रिमिनल ॲक्ट ज्याला म्हणतो आपण, असे कायदेसंहिता वेगळे तयार केले होते. आणि ह्या सर्वांचा आणि सूक्ष्म अभ्यास आपल्याला त्या काळाच्या अनुषंगाने आपला इतिहासाच्या ह्यात करायला येतो. आज मित्र जर आपण पाहिलं की काही मुस्लिम कंट्रीमध्ये त्यांचे धार्मिक कायदे लागू आहेत आणि इतर काही देशांमध्ये त्यांनी नवीन आधुनिक कायदे आणलेले आहेत. उदाहरणार्थ सतीबंदीचा कायदा असेल लॉर्ड विल्यम बेंटिंकने आणलेला, किंवा आता आपण पाठीमागे भारताने ह्याचा कायदा आणलेला होता एक, जे जुनी डॉक्युमेंट वगैरे जे आहेत किंवा जे सरकारी अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती वचक राहण्यासाठी असे लोकपालचं जे विधेयक आता मध्ये संघर्ष आंदोलन चालू होतं. असे अनेक कायद्यासाठी संघर्ष होतो. किंवा आपली राज्यघटना आहे, आता साधं जरी राज्यघटना हा सुद्धा एक कायदाच आहे. इतर जसे कायदे आहेत तसे राज्यघटना सुद्धा एक कायदा आहे. त्या कायद्यानुसार भारत देश चालतो. म्हणजे एखाद्या कायद्याचा परिणामता किती असेल तर त्या कायद्यावरती पूर्ण देश चालत असतो. त्यामुळे कायद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कायद्याचा आणि सूक्ष्म बारीक अभ्यास करण्यासाठी ऐतिहासिक अनुषंगाने कायद्याचा इतिहास हा एक विषय जो आहे तो इतिहासामध्ये एक वेगळा विषय निर्माण करून त्याचा सविस्तर अभ्यास केला गेलेला आहे. इतिहासाचा पुढील महत्त्वाचा प्रकार आहे लष्करी इतिहास. त्यालाच आपण अत्यंत महत्त्वाचा प्रकार असं मानतो, कारण की प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत राज्याचं जर संरक्षण करणं अपेक्षित असेल तर लष्कर स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड याच्यामध्ये जी सैन्य व्यवस्था आहे या सैन्य व्यवस्थाचा बारकाईने अभ्यास या लष्करी इतिहासामध्ये केलेला आहे. म्हणजे लष्कराच्या सैनिकांच्या वेगवेगळ्या हालचाली, त्यांचे डावपेचांचे वेगवेगळे प्रकार, ज्या प्रदेशावरती हल्ला करायचा आहे त्या प्रदेशाचं भौगोलिक ज्ञान, त्यातलं सामाजिक ज्ञान, त्या लोकांची वृत्ती कशी आहे, ह्यांचा बारकाईने अभ्यास लष्करी इतिहासामध्ये केलेला आहे. भौतिक प्रगतीच्या गतिमान प्रगतीमुळे लष्करी इतिहासात लष्करी डावपेच, नवीन युद्धतंत्र, सैन्यासंबंधी नवनवीन आसरे हे
किंवा जी लष्करी साधनसामुग्री आहे आधुनिक स्वरूपाची, ही त्या लष्कराचा एक भाग असते. मग यांचा सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हे लक्षात घ्या, मध्ययुगीन कालखंडामध्ये तोफ, ज्याला आपण तोफगोळा किंवा तोफेने मारा केला जात होता किल्ल्यांवरती किंवा सैनिकांवरती. नुसतं तोफेचं तंत्रज्ञान आल्यामुळं त्या सैनिकांना एवढी ताकद निर्माण झाली की ते सैनिक चांगल्यातले, म्हणजे समोर कितीही सैनिक असेल तर तोफेच्या जीवावरती, म्हणजे आधुनिक हत्यारांचा वापर करून कमीत कमी सैनिकांमध्ये युद्ध जिंकत होते. आज मी त्याला जरी आपण पाहिलं की जर मिलिटरी असेल, म्हणजे फक्त मिलिटरीवरती युद्ध आज राहिलेलं नाही आहे, तर त्यांना त्या अनुषंगांचे तंत्रज्ञान आहे. उदाहरणार्थ मिसाईल असतील, रणगाडी असतील, वेगवेगळ्या तोफा, वॉपरसारख्या तोफा असतील, ड्रोन कॅमेरे असतील, फायटर विमानं असतील, त्याचबरोबर ती काही उपग्रह आपण वरती आकाशामध्ये सोडलेत. म्हणजे काय, तर आधुनिक जी लष्करी पद्धती आहे ही अत्यंत स्ट्रॉंग आपण केलेली आहे. परंतु प्राचीन कालखंडापासून जर लष्करांचा इतिहास आपल्याला पाहायचा असेल की आजच्या विकसित लष्करी अवस्थेपर्यंत आपण कसं आलो आहे, तर त्याची जी शाखा आहे इतिहासामध्ये त्यांनी वेगळी केलेली आहे आणि लष्करी इतिहासाअंतर्गत त्याचा वेगळा अभ्यास केला जातो. आणि त्याचबरोबर ती काही ऐतिहासिक जी महत्त्वाची युद्ध आहेत, उदाहरणार्थ पानिपतचं युद्ध असेल मराठ्यांचं. आता पानिपतचं युद्ध मराठ्यांचं झाल्यानंतर त्या मराठ्यांच्या युद्धाच्या अनुषंगाने युद्धामध्ये मराठ्यांनी डावपेच कसे केले, त्यांची व्यूहरचना कशी होती, सैनिक किती होतं, सैनिकांचा पराक्रम कसा होता, सैनिक ट्रेन होते का, त्यांच्याकडे एवढी साधनसामुग्री, तोफा, गोळे असतील, घोडे असतील, हत्ती असेल, उंट असेल, एकंदरीत काय तर युद्धामध्ये लागणाऱ्या सगळ्या आवश्यकतांचा विचार ह्या लष्करी इतिहासामध्ये केला जातो. आणि दोघांचा संघर्ष पाहत असताना ते जिंकणारे कोण, पराभव कोणाचा होणार आहे, याचं जे आहे एकंदरीत ॲनालिसिस हे आपल्याला लष्करी इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आधुनिक कालखंडामध्ये लष्करी इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विशेष करून BA स्तरावरती आणि MA स्तरावरती, मास्टर स्तरावरती काही अभ्यासक्रमसुद्धा तयार केलेले आहेत. त्याचबरोबर ती काही महाविद्यालये, काही संशोधन संस्था खास करून फक्त आणि फक्त लष्करी इतिहासासंबंधितच अभ्यास करतात. म्हणजे भारतातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी पुण्यामध्ये आहे, ती फक्त आणि फक्त सैनिकी स्वरूपाचं कार्य करते. त्याचबरोबर ती DRDO आहे. अशा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या लष्करी स्वरूपाचं कार्य करतात. आणि मग यांच्यामध्ये राष्ट्रनिष्ठा, देशप्रेम, संरक्षणाची भावना सातत्याने सैनिकांना व सामान्यांना या संस्थेमार्फत ह्या सर्व गोष्टींची माहिती मिळत असते, एक आधार मिळत असतो. आता DRDO नवीन संशोधन करते, नवनवीन जे मिसाईल आहेत ते तयार करते आणि आपल्या भारतीय मिलिटरीला प्रोव्हाइड करते. मग आता आजचं वर्तमान कालखंडाचा नाही, परंतु ही जी विकसित अवस्था कशी झाली आजपर्यंतचं, ह्याचा अभ्यास बारकाईने लष्करी इतिहासामध्ये केला जातो. म्हणजे औरंगजेबाची सुद्धा एकंदरीत लष्करी मोहिमा कशा असायच्या ह्याचा अभ्यास केला जातो. शिवाजी महाराजांच्या उदाहरणार्थ गनिमी कावा, ज्याला आपण गोरिला वॉर म्हणतो, गनिमी कावा युद्धतंत्र आहे, ते कुणाकडे होतं अगोदर, मालिक अंबर म्हणतो आपण. मालिक अंबरकडे कुठून आलो. एकंदरीत प्रत्येक जे डावपेच आहेत यांची जी पार्श्वभूमी आहे किंवा आधुनिक त्यामध्ये कसे कसे बदल होत गेले ह्यांचा बारकाईने अभ्यास ह्या लष्करी इतिहासामध्ये केला जातो. पुढचा इतिहासाचा प्रकार आहे वसाहतींचा इतिहास. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्रिटिश भारतामध्ये आले हे कोण होते, तर हे व्यापार करण्यासाठी हे लोक आले होते. म्हणजे फ्रेंच असेल, पोर्तुगीज असेल, डच असेल आणि इंग्रज असतील, हे सर्व भारतामध्ये आले, ते व्यापार करण्यासाठी आले. आणि त्यांनी भारतामध्ये किंवा जगामध्ये विशेष करून आशिया खंड आणि आफ्रिका खंडामध्ये त्यांनी वसाहती निर्माण केल्या. आता हे सर्व करत असताना या वसाहतींचं स्वरूप काय होतं, वसाहतमध्ये नेमकी काय होते, वसाहती कशाला म्हणतात, त्या वसाहतीच्या अंतर्गत त्यांनी जो काही व्यापार केला भारतामध्ये, ज्या काही वस्तू आणून भारतामध्ये विकल्या आणि भारतातील ज्या कच्चा माल आहे तो बाहेर कसा पाठवला, हा जो बारकाईने अभ्यास आपला जो आहे तो वसाहतींच्या इतिहासामध्ये आपल्याला समजणारे आहे. म्हणजे वेगवेगळ्या वसाहती मिळवणं. आता अमेरिकेतसुद्धा नवीन प्रांत ताब्यात घेतला आणि इंग्लंडने त्या ठिकाणी काही वसाहती टाकल्या, त्यांचं युद्ध झालं, स्वतंत्र युद्ध, अमेरिकेचं यादवी ज्याला म्हणतो आपण. म्हणजे ही जी वसाहतवादी व्यवस्था इंग्लंडमध्ये तयार झाली किंवा युरोपिय कंट्रीमध्ये तयार झाली होती, त्याचा बारकाईने अभ्यास आपल्याला वसाहतींचा इतिहास ह्याच्या अंतर्गत करता येतो. मग या वसाहती ज्या ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या, उदाहरणार्थ भारत असेल किंवा मध्य आशिया असेल किंवा इतर ठिकाणी त्यांनी वसाहती निर्माण केल्या, आफ्रिका खंडामध्ये त्यांनी वसाहती निर्माण केल्या. मग त्या वसाहतींचा त्या स्थानिक समाजावरती काय परिणाम झाला, स्थानिक समाजात वेगवेगळ्या कोणत्या प्रथा परंपरा होत्या का, त्यांचे धर्म कोणते होते, त्याचबरोबर ते वसाहती अंतर्गत
जे धार्मिक जे कन्व्हर्सेशन आहे ते कशा प्रकारे चाललं, ख्रिश्चन मिशनरीने कार्य कसं केलं, शिक्षणाचं कार्य कसं केलं, एकंदरीत काय तर त्यांचं आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि ह्या सर्व गोष्टींची जी माहिती आहे वसाहतीवादी व्यवस्थेची, ही आपल्याला वसाहतीचा इतिहास हा इतिहासाच्या एक वेगळ्या शाखेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे वसाहतीमधून काही सामाजिक समस्या निर्माण झाल्या होत्या, काही आर्थिक समस्या, काही अंधश्रद्धा आहेत, काही धर्मवेडेपणा, आगतिकता, आर्थिक समस्यातून काही निर्माण झालेले प्रश्न आणि ते दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न, ह्या सर्वांचा अंतर्भाव किंवा माहिती आपल्याला वसाहतींच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतो. पुढचा आपला इतिहासाचा प्रकार आहे वैचारिक इतिहास. आता हा वैचारिकचा जो इतिहास आहे, ही इतिहासाची एक वेगळी शाखा तयार केली. कारण की कोणताही समाज हा विचाराने चालतो. मग तो विचार त्या समाजाचा असो, एका व्यक्तीचा असो, एक व्यक्ती किंवा समाज समाजाला एक दिशा देत असतात, एक विचार देत असतात, त्या विचारानुसार समाज चालत असतो. प्राचीन कालखंडामध्ये अनेक तत्ववेत्ते होते, जसं आपण चाणक्य म्हणतो. चाणक्य नीतीनुसार जे मौर्य जे घराणं आहे चंद्रगुप्त मौर्य, ती राजकीय व्यवस्था कशी चालली, मग चाणक्याचे कोणकोणती धोरणं होती, त्याची वैचारिक परिपक्वता किती होती आणि त्याचे विचार कसे होते. त्याचबरोबर ती अरिस्टॉटल असेल, जर तुम्ही प्लेटो असेल, मग ग्रीकांकडे जर अरिस्टॉटल, प्लेटो आहेत, अनेक असे विचारवंत आहेत की त्यांनी समाजाला एक वैचारिक दिशा दिली. किंवा अनेक आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, त्यांनी एक समाजाला दिशा दिली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज असेल, त्यांनी एक समाजाला एक दिशा दिली. एक राजकीय व्यवस्थेमधून सामाजिक कल्याण कसं साधता येतं हे महाराजांनी आपल्याला शिकवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी की हे सर्व करत असताना, समाज कल्याण करत असताना, की समाजामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे, सामाजिक साचा बदलणं गरजेचं आहे, समाजामध्ये माणसाला समानता असणं गरजेचं आहे. तर हे जे विचार आहेत, या विचारांनी पुढचा जो समाज आहे, भविष्यामध्ये समाज चालत असतोय. म्हणजे इतिहासामध्ये जे पराक्रमी लोक असतात, जे हुशार तत्ववेत्ते असतात, जे विचारवंत असतात, त्यांचंच अनुकरण समाज करत असतोय. म्हणजे चांगल्या लोकांचं अनुकरण समाज करत असतोय. त्यामुळे इतिहासामध्ये या वैचारिकतेला जास्त महत्त्व आहे. आणि हे विचार बदलले कसे हे जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण जर पाहतो हिंदू समाजामध्ये सहिष्णुता आहे, मग हिंदू समाजामध्ये ही सहिष्णुता आली कुठून हे सुद्धा पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे आपला केव्हा समजणार आहे तर इतिहासामध्ये या वैचारिकतेचा एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केली, या तत्त्वज्ञानाचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केली आणि केल्यानंतर त्याच्यामधून काही तत्त्व सापडले. बौद्धिक विकास जो आहे तो मानवाचा झालेला आहे. त्या बौद्धिक विकासामधून मानवाची उत्क्रांती झाली, प्रगती झाली. मानवाच्या विचारसरणीत झालेल्या सुधारणा हा सुद्धा बौद्धिक विकासाचाच एक भाग आहे. शास्त्रात झालेली प्रगती, मानवाची जी आहे ती विद्वत्ता, यांचा जो आलेख आहे, यांच्या आलेखाचा अभ्यास आपल्याला या वैचारिक इतिहासामध्ये केलेला आहे. वैचारिक फेरबदल, सुधारणा यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा समाजावरती होत असतो. 18व्या आणि 19व्या शतकात अनेक तत्वज्ञांनी नवनवीन विचार मांडले आणि समाजाला, राजकारणाला, अर्थकारणाला एक नवी दिशा दिली. या तत्त्वज्ञानामध्ये मुख्यत्वे कांट असेल, हेगेल असेल, फिशर असेल, हल्डर असेल, कार्ल मार्क्स आहे, कॉम्ट आहे. म्हणजे काय, या तत्त्वज्ञांनी समाजाला एक दिशा मिळवली. एक वैचारिक मंथनातून इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचाच उदय झाला आणि एकंदरीत मानवी जमानाची उत्क्रांती कशी कशी होत गेली हे समजण्यास वैचारिक इतिहासाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण मानवाची बौद्धिक परिपक्वता जर नसेल तर मानवाचा विकास होणार नाही आहे. बौद्धिक परिपक्वतेसाठी माणसाचे विचार महत्त्वाचे असतात. युरोपीय कंट्रीमध्ये मध्ययुगीन म्हणजे 16व्या-17व्या शतकामध्ये ज्या काही पोपचं वर्चस्व समाजावरती होतं, त्यातून प्रबोधनाची चळवळ निर्माण झाली. प्रबोधनामधून बौद्धिक विचार प्रलब्ध झाले आणि त्यातूनच एक अंधकारमय युगाचा ऱ्हास होऊन एक नवोदय, ज्याला आपण नवोदय म्हणतो, नवीन समाजाची निर्मिती, नवीन समाजाला विचार मिळाले आणि त्यातूनच आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली असं म्हणू शकतो. हे केव्हा आपल्याला समजणार आहे तर याचा इतिहासामध्ये एक वैचारिकतेचा अभ्यास केला जातो आणि हा अभ्यास वैचारिकतेचा इतिहास याच्या अंतर्गत, इतिहासाच्या एक शाखेअंतर्गत तो येत आहे. पुढची इतिहासाची महत्त्वाची शाखा आहे किंवा महत्त्वाचा प्रकार आहे सांस्कृतिक इतिहास. आता हे लक्षात घ्या, प्राचीन कालखंडापासून मानव हा पूर्वी उत्क्रांती टप्प्याच्या अगोदर हा इतर प्राण्यासारखा मानवसुद्धा प्राणी
होता, मग तो समूहाने राहू लागला. त्याने समूह निर्माण केला, त्यातून एक समुदायाची एक व्यवस्था निर्माण झाली, एक समाज निर्माण झाला. समाजाने काय रीती भाती रूढी परंपरा स्वतःवरती लादून घेतल्या, त्यातून धर्माची निर्मिती झाली. म्हणजे पूर्ण समाज ती धर्माची प्रतीकं इनडायरेक्टली मानू लागला, अदृश्य स्वरूपात. काही चिन्ह प्रमाणक असेल तो स्वतःवरती लादू लागला. यातून एक वेगळी संस्कृती कल्चर निर्माण झालं. आणि या कल्चरचा अभ्यास आपल्याला किंवा ह्या कल्चरचा उदय आणि विकासाचा जर आपला अभ्यास करायचा असेल तर आपला इतिहासाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये केलेला आहे. म्हणजे इतिहासाची व्याप्ती वाढत गेली. सामाजिक इतिहासाच्या अंतर्गतच येणार हा सांस्कृतिक इतिहास, याचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने केला गेला. म्हणजे जगामध्ये हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती असेल, नाईल, इजिप्तची संस्कृती आहे, त्यानंतर मिस्र संस्कृती आहे, चिनी संस्कृती आहे. ह्या वेगवेगळ्या संस्कृत्या निर्माण कशा झाल्या, त्यांचा विकास कसा झाला, ह्या संस्कृतीचा अभ्यास हा आपल्याला ह्या सांस्कृतिक इतिहासाअंतर्गत आपल्याला आपण करू शकतो. सांस्कृतिक इतिहास लिहायला सुरुवात केल्यानंतर संस्कृतीचे वेगवेगळे पदर समजायला लागले. आणि पदर समजायला लागल्यानंतर त्या संस्कृतीच्या काही विद्या असतील, कला असतील, संगीत, नाटक, नृत्य, ह्या सर्वांचा अंतर्भाव आणि ह्या सर्वांचा सूक्ष्म अभ्यास इतिहासकारांनी या सांस्कृतिक इतिहासाअंतर्गत करायला सुरुवात केली. म्हणजे व्यापकता वाढली आणि सामाजिक इतिहासामध्ये सांस्कृतिक इतिहास आणि सांस्कृतिक इतिहासामधील जे छोटे छोटे टप्पे आहेत, ह्या छोट्या टप्प्यांचा अभ्यास सांस्कृतिक इतिहासाअंतर्गत येऊ लागला. आता महाराष्ट्रीयन कल्चर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रीयन कल्चरचे काही घटक आहेत. वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, राहणीमान वेगळं आहे, खाणंपिणं वेगळं आहे, अलंकारसुद्धा वेगळे आहेत, एकंदरीत काय पेहरावसुद्धा वेगळा आहे. म्हणजे ह्या ज्या घटकांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला सांस्कृतिक घटकांचा अभ्यास हा सांस्कृतिक इतिहासामध्ये केलेला आहे. आणि ही इतिहासाची अत्यंत चांगली शाखा आणि सूक्ष्म शाखा, म्हणजे बारकाव्याने समाजाचा अभ्यास, क्रिटिकल स्टडी बारकाव्याने सांस्कृतिक इतिहासामध्ये केला जातो. सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भातील 2 विशेष महत्त्वाचे ग्रंथ म्हणून व्हॉल्टेयर याचा द हिस्ट्री ऑफ द मोरल्स अँड कस्टम्स ऑफ द नेशन्स हा ग्रंथ जो आहे व्हॉल्टेयरचा तो त्यांनी लिहिलेला आहे. आणि रेनॉल्डचा हिस्ट्री ऑफ द आयडियाज हा एक ग्रंथ महत्त्वाचा आहे. या ग्रंथामध्ये सांस्कृतिक इतिहासावरती त्यांनी सुरुवातीला फोकस टाकलेला आहे. इतिहासाचा पुढचा प्रकार आहे मौखिक इतिहास. पाठीमागे आपण संकल्पनामध्ये मौखिक इतिहासाची आपण माहिती घेतली. म्हणजे वंश परंपरागत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी जो इतिहास संक्रमित होतो त्याला आपण भौतिक इतिहास म्हणतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोवाडे असतील, काही गोष्टी असतील, काही वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, ह्या सर्वांचा मौखिक स्वरूपाचा जो ठेवा आहे ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत असतोय. आणि या मौखिक साधनांचा मौखिक इतिहासाच्या ह्या प्रकारामध्ये एक वेगळा अभ्यास केला जातो. म्हणजे ही जी मौखिक साधनं आहेत ह्यांचा एक वेगळ्या प्रकारे त्यांचा अभ्यास केला जातो, त्याची चिकित्सा वेगळ्या प्रकारे केली जाते. आता इतिहासामध्ये मौखिक साधनांना प्राथमिक स्वरूपाचं साधनं मानली जात नाही आहेत, परंतु ती महत्त्वाची असतात, परंतु ती दुय्यम आहेत. मौखिक साधनांना आपण प्राथमिक साधन मानत नाही, कारण की ती ऐकीव असतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ते सांगितलेले असतात. त्यामुळे शब्दामध्ये बदल होऊन, सांगण्यामध्ये फरक होऊन जी घटना आहे त्याच्यामध्ये अतिशयोक्ती येऊन ती घटना पुढच्या पिढीला चुकीची जाऊ शकते. त्यामुळे तो जो इतिहास आहे त्याचा 100% वापर आपण इतिहास लेखनामध्ये करत नाही. परंतु इतिहासामध्ये मौखिक इतिहास हा जो प्रकार आहे हा वेगळा केला गेला व्याप्ती वाढल्यानंतर. आणि या प्रकाराच्या अंतर्गत फक्त आणि फक्त मौखिक साधनांचा सूक्ष्मपणे अभ्यास केला जाऊ लागला. कारण की मौखिक साधन तर थोडी नाही आहेत. प्रत्येक प्रांतामध्ये गेला तर प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे मौखिक जे तुम्हाला साधनं आहेत तोंडी स्वरूपात लोकांमध्ये सापडतात. आता वेगवेगळ्या लोककला आहेत, लोकसंगीत आहेत, तुम्हाला आपण जर पाहिलं वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत त्या गुंफलेल्या आहेत. ही मौखिक साधनं जी आहेत ना त्या समाजाची त्या परंपरेत त्या गुंफलेल्या आहेत. त्यामुळे या सामाजिक इतिहासामध्येच सांस्कृतिक इतिहासामध्ये ज्या मौखिक साधनांचा वेगळ्या प्रकारे अभ्यास करून आपल्याला त्याच्यावरून इतिहासात लागणारं जी सत्य माहिती आहे ती आपल्याला मिळते. आता हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु तो 100% शाश्वत आहे असा आपण त्याचा वापर करू शकत नाही, कारण प्राथमिक स्वरूपाचं साधन म्हणून त्याचा वापर केला जात नाही.